आठवले साहेब यांचा तिसऱ्यांदा मंत्रिपद माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून नरेंद्र मोदी साहेब पण 3 वेळा पंतप्रधान झाले आणि पण पक्षाचे संघर्ष नायक रामदास आठवले साहेब 3 वेळा मंत्री झाले। या मंत्रिपदाच्या आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सरकारात उपस्थित असलेले माननीय आमदार प्रवीण दरेकर साहेब, जानकर साहेब, राजाभाऊ सरवते, गौतमभाऊ सोनवणे, पप्पूजी कागदे, सुरेश बारसिंगे, माननीय त्याचप्रमाणे सीमाताई आठवले, सर्व कार्यकर्ते, व्यासपीठ बंधू आणि भगिनींनो, खरं म्हणजे रिपब्लिक पक्षाचे नेते रामदास आठवले खरा हा पॅन्थर पासून जो इतिहास चालू आहे, दलित पॅन्थर ते भारतीय दलित पॅन्थर, नामांतराच्या चळवळीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे शिल्पकार केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेब आहेत। त्याचप्रमाणे हिंदू मिलचे प्रणेते, हिंदू मिल ही 12.5 एकरची जागा जी आहे ती मिळवून देण्याचं काम संघर्ष केलेलं आहे ते रामदास आठवले साहेब। तळागाळातून लोकांमध्ये जाणारे, सर्व समाजाला उपयोगी पडणारे बहुजनांचे नेते हे रामदास आठवले साहेब आहेत। बाबासाहेबांच्या विचाराचे खरे वारसदार रिपब्लिक पक्षाचे नेते रामदास आठवले साहेब आहेत आणि खरे बाबासाहेबांचा खरे विचार लोकांमध्ये घेऊन जाणारे एकमेव आंबेडकर बहुजनांचे नेते आहेत आणि हा नेत्यांचा सत्कार माझ्यासारखा एक सर्वसामान्य कार्यकर्ता आज मुंबईचा अध्यक्ष नात्याने माझे सर्व सहकारी जिल्हा अध्यक्ष, त्यांच्या वतीने सभा अध्यक्ष मी आहे, आमचे सुत्रांचे विवेकी पवार आहेत, त्यानंतर आमचे स्वागत अध्यक्ष संजय डोळसे आहेत, संजय पवार आहेत, प्रकाशजी जाधव आहे, आमचे अजित भाऊ रणदिवे आहेत, म्हणजे सर्व कार्यकर्ते, अविनाशी मार्केकर, राजाभाऊ सरवते आहेत, हे तर आमचे राष्ट्रीय नेते आहेत। प्रश्न हाच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खरा वारसदार, खऱ्या अर्थाने खरं आणि आमचे एकच आमच्याकडे नंदा आहे, सदा जोरदार जबरदस्त असा ताकदवार आमचे नंदाजी आहेत। मला वाटतं चांगल्या पद्धतीने या सर्व कार्यकर्त्याने सर्व हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम तुमच्या आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या मनातला कार्यक्रम आहे, हा तुमचा आमचा सर्वांचा सत्कार आहे, हा तुमच्या कार्यकर्ते सत्कार आठवले सत्कार आहे पण तुमचा तुमच्या कार्यकर्ते सत्कार आहे आणि हा कार्यकर्ता आमचा सहकारी सचिन भाऊ मोदी युवक अध्यक्ष त्यांनी चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं आहे। पप्पूजी कागदे आहेत, बारसिंगे आहेत, दयाजी आहेत, उषाताई रामू आहे, म्हणजे हा सर्व कार्यक्रम करत असताना तुमच्या सर्वांच्या ताकदीवर हा कार्यक्रम होत असतो आणि संघर्ष रामदास आठवले साहेब आहेत आणि काम करायचं आज आपण महायुतीमध्ये आहोत। महायुतीमध्ये कशा पद्धतीने काम करायला पाहिजे आपल्याला माहिती आहे। या सर्व गोष्टीमध्ये काम करत असताना आपण तीनच आघाडीचं काम चालू असतं महायुती तीन सरकार। माझी दरेकर साहेबांना आणि जानकर साहेबांना विनंती आहे, दरेकर साहेब माझे गावलेच आहेत, आम्ही सर्व भाडवालेच आहोत, म्हणजे बंधू आहेत। प्रश्न नाही हा प्रश्न तिथे मांडा की आपण सरकार आपल्या दारी आणि आरबीआय आपल्या घरी, हा जो विषय आहे तो पुढे थांबला पाहिजे। येणारा आमदारकीचे इलेक्शन, येणारा महानगरपालिकेचे इलेक्शन तर रिपब्लिक पक्षाला सिंहाचा वाटा, कारण आपण बीजेपी जवळ आमची खरी युती आहे, बरोबर आहे। त्यानंतर शिंदे साहेबांना, त्यानंतर अजित पवार, आम्ही त्यांचं महायुतीमध्ये स्वागत करतो पण मोठ्या भावाने बारक्या भावांना सहकार्य करावं। आपण ह्या युतीच्या माध्यमातून सर्व मिळून काम केलं तर महाविकास आघाडीला आपण गुरु कारण आपला एक संघ बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ आहे, बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हे आठवले साहेब खऱ्या अर्थाने घेऊन जातात। प्रत्येक मतदारसंघामध्ये आपला मतदारसंघ बांधलेला आहे, महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी आपले कार्यकर्ते सर्व ऍक्टिव्ह आहेत, तर आपल्या ह्या माध्यमातून रिपब्लिक पक्षाचे नेते रामदास आठवले यांचा सत्कार करण्याचा जो सौभाग्य आपल्याला मुंबईकरांना भेटलं त्यामुळे मी मनपूर्वक अभिनंदन करतो। जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत। आपल्या समोर